तरी समजून घ्या आपण कुठपर्यंत पोहोचलोय. बरोबर. काय झालं, मंबाजी बुवांनी काट्यांनी मारलं तुकोबारायांना. काट्यांनी मारल्यानंतर तुकोबाराय भगवंताकडे गेले. आता देवाला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आपल्याकडे तुकोबाराय तक्रार घेऊन आले असतील, बुवा माझं चूक नसताना मंबाजी बुवांनी काट्यांनी मला का मारलं, अशी तक्रार घेऊन तुकोबाराय आले असतील असं देवाला वाटलं. परंतु देवाच्या समोर गेल्यावर तुकोबारायांनी काही केलं नाही. 2 हात जोडले, नतमस्तक झाले आणि म्हणले देवा धन्यवाद. काय शब्द वापरला, देवा धन्यवाद. धन्यवाद शब्द ऐकल्यावर देवाला धन्यवाद झाला. देव म्हणतो धन्यवाद, अरे तुका मला वाटलं मंबाजी बुवांनी काट्याने मारलं म्हणून तू तक्रार घेऊन आला असतील मंबाजी बुवाविषयी असं मला वाटलं, पण तू तक्रार न करता तू धन्यवाद म्हणतोय का, धन्यवाद कशासाठी. शब्द आहे का आता पारमार्थिक दशेतल्या प्रत्येक जीवाने साधकाने भक्ताने या उत्तराकडे लक्षपूर्वक आहे का, आपण इथपर्यंत पोहोचलोय का. तुकोबाराय म्हणतात देवा मंबाजी बुवांनी काट्याने मारलं मला मान्य, कुणी कोणाला मारलं, एका चमड्याला दुसऱ्या चमड्याने मारलं, और चमडा जाने और कुत्ता जाने, इसका कोई मेरा संबंध, या शरीराचा माझा काही संबंध नाही, शरीराला त्यांनी मारलेलं आहे. बरं मग ठीक आहे, तू तात्विक दृष्ट्या बोलतोय, पण धन्यवाद कशासाठी म्हणले, देवा धन्यवाद याच्यासाठी की मंबाजी बुवांनी काट्याने मारल्यानंतर त्या मंबाजी बुवाविषयी माझ्या अंतकरणामध्ये तू तीड मात्र सुद्धा द्वेष उत्पन्न होऊ दिला नाही, याच्यासाठी धन्यवाद. ही परमार्थाची परमोच्च स्थिती, ही अवस्था आहे. काट्याने मारल्यावर सुद्धा देवा त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष उत्पन्न होऊ दिला नाही, याच्यासाठी धन्यवाद. आपण जर राहिलो असतो तर बाबाने नुसतं कीर्तनातून जर म्हणलं ना बुवा तुमचा टाळ चुकला नीट वाजवा, 100% त्या बुवाच्या बोकांडे टाळ फेकून तो निघून जाईल. आमची अवस्था अशी महाराज, आमची गफलत झाली की आमचं थनफन होते आहे की नाही. पण साधकाची अवस्था हसोईसा ओठी आठवानी नाही देहीच विधी बोधशा. या देहामध्ये आल्यानंतर या देहात परमार्थ करत असताना विदेही स्थितीला परमार्थ करणे म्हणजे परमोच्च स्थितीची अवस्था. पण तुम्हाला सांगू या अवस्थेला पोहोचण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते, त्याशिवाय या स्थितीला आम्ही पोहोचू शकत नाही. हो, या जगद्गुरु तुकोबांनी गवळणीचे उदाहरण दिलंय की देहाचा विसर गोपिकांना पडलेला आहे. महाराज त्या गोपिका म्हणजे साध्या सुद्धा नाहीये, त्या मागच्या जन्मातल्या त्या जानवेद गरिबीच्या श्रुती, वेदांच्या श्रुती म्हणजे महाराज त्या ठिकाणी गवळणी. ज्ञानपरश्रुती सासवा झाल्या, कर्मपरश्रुती मुली झाल्या, सुना झाल्या आणि उपासना परश्रुती मुली झाल्या. कुणी सुना, कुणी लेखी, कुणी की स्वतंत्रता. वेदांच्या श्रुती ज्या होत्या त्यांनी गवळणी म्हणून गोकुळात जन्म घेतलेला आहे, एवढे अधिकार संपन्न, म्हणून त्यांना ती भगवंताच्या सुखाची अवस्था प्राप्त झाली. बरं, दुसरं उदाहरण काय झालं, दंडकारण्यातून रामचंद्र प्रभू प्रवास करत होते. रामचंद्र प्रभू प्रवास करत असताना रामचंद्र प्रभू त्या दंडकारण्यामध्ये जात असताना तिथे काही साधू होते, ते तपसाधना करत होते, म्हणजे तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना ते लहानपणापासून करत होते, त्यांचं म्हातारपण आलं पण त्यांना काही देव प्रसन्न व्हायना. आता सगळ्यांच्या दाळ्यांनी शेवाळल्या महाराज, दाळ्यांनी शेवाळल्यामुळे सगळ्यांची बैठक बसली आणि पहिला साधू दुसऱ्या साधूला म्हणतो, अरे म्हणले आपण भक्ती तर करतोय, आपण साधना तर करतोय, तपश्चर्या करतोय, पण देव काय आपल्याला प्रसन्न होईना, आपण म्हातार वयाला आलो. आणि जर शेवटपर्यंत देव प्रसन्न झालाच नाही तर आपल्या म्हातारपणाची सांभाळ करणार कोण. मग एक साधू म्हणला, जाऊ द्या म्हणले आता काही तपश्चर्या करायची नाही, दाढी बिडी करून टाकायची, दाढी कटिंग करायची, एखादी डिअडी बिड मुलगी बघायची आणि तिच्याबरोबर लग्न करून. तिसरा साधू म्हणला, अरे म्हणले जे वयात आले त्यांचा टाका भिडा आणि तुमची आमची अगरबत्ती कुठं लागती म्हणले. मग चौथा साधू म्हणला, काळजी करू नका म्हणले, माझ्या कानावर अशी बातमी आली की दंडकारण्यामध्ये रामचंद्र प्रभू प्रवास करताय आणि रामचंद्र प्रभूंचा नुसता दगडाला पाय लागला तर दगडाची स्त्री होती. मग काय ठरवलं ना मग महाराज, म्हणजे दगड उचलायची देवासमोर आपटायची, दगडाला पाय लावायचा, दगडाच्या स्त्रिया करायच्या, त्यांच्याबरोबर लग्न करायचं. ठरलं बुवा, ज्याला जशी बायको पाहिजे त्याने तशी दगड उचलले बुवा, त्याला अशी गदगुली बायको पाहिजे त्याने अशी गोल गट्टम दगड उचलले. आणि ज्याला फोत्र्यासारखी फोत्र काढत आली, मेणबत्ती सारखी बारकी बायको पाहिजे त्याने बारके दगड उचलले. आणि ज्याला 2-2 बायका पाहिजे त्याने 2-2 दगड उचलले. निघाले ज्ञानोबा तुकाराम आले महाराज. आल्यानंतर देवाच्या समोर ती दगड आपटली. पण काय सांगावं, देवाचं सुंदर आणि गोड स्वरूप ज्यावेळेस महाराज साधूंनी पाहिलं
यांचा देहभान विसरला. राजस सुकुमार पुतळा रवी शशिकळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजा ससकुमार भगवंत ज्यावेळेस गोपिकांनी पाहिला म्हणजे या साधूंनी पाहिला त्यावेळेस महाराज यांची देहाची विदेही स्थिती झाली. आणि आता हे काय म्हणायला लागते सगळे साधू, देवा आम्हाला बायका करून द्या, DHYA द्या, आम्हाला बायका करून द्या असं म्हणायला लागते. पण देवाचं सुंदर रूप पाहिल्यावर यांची वाणी सटकली आणि साधू म्हणायला लागले, देवा आम्हाला बायका करून घ्या. DHYAचा GHY झाला. विठ्ठल म्हणले वापारांती करिष्यामी भवतीना मनोरथम. या जन्मात फक्त एक पत्नी हे वचन आहे, पुढच्या जन्मात टेन्शन नाही म्हणले. आंदो कितने भी आंदो कोई दिक्कत नाही आहे की नाही. पुढच्या जन्मात तुमची इच्छा पूर्ण करणार. आणि मग या सगळे अधिकार संपन्न असणारे साधू जाबाली सत्यधामा हरिधामा नावाचे सगळे साधू पुढच्या जन्मामध्ये गोकुळात गोपिका म्हणून जन्माला आले. आणि माझे अधिकार संपन्न असणाऱ्या गौडांनी ज्यावेळेस महाराज त्रिभंगी देहुळा चरणी उभा असलेला पांडुरंग म्हणजे कन्हैया, त्या मुरली वाजवणारा कन्हैया ज्यावेळेस या गोपिका पाहतात, देहुळा चरणी सुंदर कन्हैया ज्यावेळेस अधिकार संपन्न असलेल्या गवळणी ज्यावेळेस पाहतायत त्या गोपिकांची अवस्था काय झाली. अभंगाच्या या गोपिकांची अवस्था प्रतिपादन करतात. बारवित
वित्त विसरले, सगळं वित्त विसरले. वित्त म्हणजे संसार प्रपंच. पण वित्त आणि संसार विसरण्यासाठी अगोदर हरीने चित्त हरावं लागतं. बर, हरीने चित्त हरण्यासाठी पहिले हरी कळावा लागतो. हरी म्हणजे काय? हरी कोणता हरी? हरी माहितीये का? लाई जुना पुराणा लोकां भंगार. त्या गल्लीत तो भंगार एक तो हरी का? मग कोणता हरी? यमनामाईचा हरी का जमनामाईचा हरी? नाही, म्हणजे कसं इथून सुरुवात करावी लागते. हरी बी काढला पाहिजे. नाही तर काय होतंय, मी कीर्तनातून म्हणलो सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळं गाव, सगळ्या बायका त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. पण एका कोपऱ्यात म्हातारी बसली होती, ती विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ती काय म्हणत होती माहिती का? बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा. अगं माय बाळ्याचे पप्पा. महाराज म्हणले आजे बाळ्याचे पप्पा काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल म्हण की. तेव्हा म्हातारी काय म्हणले माहिती? हा म्हणले बाबा तुम्ही काय पण सांगून राहिले, मी त्यांचं नाव काही वेळा लोकात घेऊ का? म्हणले नको गो बाया, म्हणलं आज वाटती. आता काय सांगावं? कोण? विठ्ठल बाळ्याचा पप्पा. म्हणजे हिच्या नवऱ्याचं नाव काय होतं? विठ्ठल. आता काय सांगावं? तो विठ्ठल कुठं, हिचा विठ्ठल कुठं? हिचा विठ्ठल रोटांगणा पलटी गोळे फरार. हिच्या विठ्ठलला रोज गटारीतूनच मारावं लागत. विठ्ठल महाराजांनी सांगितलं तो विठ्ठल आणि हिचा तो विठ्ठल आहे की नाही? महाराज हरी कळला पाहिजे, विठ्ठल कळला पाहिजे. विठ्ठल हरी म्हणजे काय? तुमच्या आमच्या गल्ली बोळातला यमनामाय जमनामायचा नाही. हरी म्हणजे काय? ही आणि तो आत्मस्वरूप असणारा हरी आतमध्ये काय करतो? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयागण असणाऱ्या श्रीगुरूंच्या माध्यमातून महावाक्याचा बोध ज्यावेळेस आपल्या कर्णरविंद पडतो, त्यावेळेस अंतर्मुखामध्ये ते साधनेच्या माध्यमातून आत्मस्वरूप असणारा हरी, तो हरी काय करतो? त्या साधनेच्या माध्यमातून आपलं चित्त पकडून घेतो. चित्त त्या ठिकाणी एवढे एकरूप करतो, एवढं एकरूप करतो की महाराज त्या ठिकाणी त्या साधकाला स्वतःच्या देहाचा भान राहत नाही, देहाचा विसर पडतो. हरिने माझे हरिले चित्त. आणि मग चित्त हरलं की भार वित्त. परिणाम काय होतो? भार वित्त विसरले म्हणजे संसार. वित्त म्हणजे संसार प्रपंच. संसार नावाची गोष्ट हा साधक, हा जीव त्या ठिकाणी विसरून जातो. आणि ही परमोच्च स्थिती, बरं, या स्थितीला पोहोचलं पाहिजे. आणि या स्थितीला का पोहोचत नाही याचं कारण आहे का हरी आमचं चित्त हरत. कारण आमच्या चित्तात हरी नाही ना. आमच्या चित्तात काय? कोंबडं बकरं म्हसळ टोंग, बंगला बंगला, इटा इटा, गाडी घोडी, शमल्या बक्कल्या, 8 पोरी 8 पोरी. समजलं तुम्हाला? हा, पिंट्या पिंट्याची माय 10 बाय 10ची खोली, कोंबडं कुकू. आमचं आयुष्य फक्त एवढं संसार. एवढं संसारात गुतलंय मन महाराज. ते चित्त आणि ते मन संसारात एकरूप झाल्यामुळे महाराज त्या ठिकाणी ते चित्त भगवंताच्या स्वरूपाकडे वळायला तयार. आलं लक्षामध्ये? अजिबात नाही. आणि ज्यावेळेस महाराज संसारामध्ये चित्त एकरूप साधलं जातं, त्यावेळेस महाराज या देहाचा विसर त्या साधकाला आणि त्या जीवाला पडून जातो. जी स्थिती महाराज या आजीला झाली, आलं का लक्षामध्ये? हे चित्त एकरूपता आहे. महाराज कांद्याचा अनुभव जसं डोळ्यातून आसरू निघतात, तसं आत्म्याचा अनुभव या देहाचा विसर पडतो. विठ्ठल महाराज आमची परिस्थिती काय माहिती का? हो, आमचं जे चित्त आहे ते संसारामध्ये एकरूप झालंय. वय निघून गेलं महाराज, आयुष्य गेलं, पण संसारातली वृत्ती आमची काही इकडे वळायला तयार. उदाहरण सांगू तुम्हाला. म्हातारपण आलं, दात मोकळी झाली, काळीची पांढरी झाली, पण आमचं इकडे वळायला तयार. मला सांगा काका, म्हातारं जेवढं म्हातारं होत जातंय, ए बाबा ए काका, म्हातारं जेवढं म्हातारं होत जातंय तेवढं त्याने कीर्तन भजनाला यावं का पांढऱ्या केसाला काळ करत गावभर शायनिंग मारून हिंडावं? होय पाहुणं, काय वाटतं तुम्हाला? म्हाताऱ्याने भजनाला कीर्तनाला यावं का पांढऱ्या केसाला काळ करीत गावभर शायनिंग मारून हिंडावं? मला म्हणणार, मला सांगा, म्हातारी जेवढी म्हातारी होत जाती तेवढं तिने राम राम श्याम श्याम करावं का ब्युटी पार्लरला जावं? ब्युटी पार्लर. म्हातारी लग्नामध्ये महाराज त्या कलवरांच्या
पुढे दर्शन मारती माय गो मला बी मेकअप कर ग मी मारायला आली गो शेवटच्या मरणा तू कीर्तनाला जायला कुठे मेकअप करते आमचं आयुष्य निघून गेलं महाराज पण संसारामधून आमचं चित्त उठायला तयार मग आमचं हरिचित्त हरत हा बघा तुम्ही मला एवढं एकरूप ना पण संत सांगतात अरे संसार कसा आहे संसार आमच्या खानदेशात बहिणाबाई चौधरीने सांगितलं कितीही संसारामध्ये सुख पाहायचा प्रयत्न केला पण संसार कसा आहे अरे संसार भाकरीचं सूप घ्यायचं तर पहिले चटका कोणाचा घ्यावा लागतोय तव्याचा मग भाकरीचं सूप घे कसं आहे भाकरीचं सूप दुसरं उदाहरण देतो माझ्याकडे लक्ष देतो नाही का अरे संसार अरे बशी आरामशीर आणि कप फिरे कळलं का मागच्या कपाळला नाही कळलं झाडा खालच्या परत दिवस घेऊ का कसा आहे संसार ए कप अरे संसार जसं का बशी नगर बशी आरामशीर कप